हॉटेलमधल्या बिर्याणीला देखील मागे टाकेल इतकी भारी होते ही चिकन बिर्याणी। फक्त चिकन परफेक्ट शिजण्यासाठी काही टिप्स या व्हिडिओमध्ये मी सांगितल्या आहेत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बिर्याणीमधलं चिकन असं परफेक्ट शिजताना तेव्हा ती बिर्याणी खायला मजा येते। तांदूळ पण बघा किती परफेक्ट शिजलाय, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, स्वादिष्ट बाय स्नेहल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण चिकन दम बिर्याणी कशी करायची ते बघतोय। बिर्याणीसाठी सर्वात आधी कांदा तळून घ्यायचा। त्यासाठी इथे मी 10 ते 12 मोठे कांदे पातळ चिरून घेतले आहेत। आता हा आपण सगळा कांदा तळून घ्यायचा। कांदा तळताना तो ब्राऊन कलरवर तळायचा। तुम्ही बघू शकता आपला सगळा कांदा तळून झाला आहे। आता याचं सगळं तेल निथळून आपण याला काढून घेऊया। आता चिकनला मॅरिनेशन करून घेऊया। इथे मी 1 किलो चिकन घेतलं आहे। चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं। त्याला आलं लसूण पेस्ट, पुदिन्याची पेस्ट, हळद, लाल तिखट, मीठ, लिंबाचा रस, दही। दह्यातलं पाणी मी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे। ह्यासाठी आपल्याला घट्ट दही लागणार आहे। हे सगळं व्यवस्थित आपण आधी चिकनला मॅरिनेट करून घ्यायचं। बिर्याणी करत असताना मॅरिनेशन ही प्रोसेस फार महत्त्वाची आहे, कारण चिकन जर मॅरिनेशन होऊन व्यवस्थित मुरलं तरच बिर्याणीला चव खूप भारी येते। यासाठी आपण हे 1 तास मॅरिनेशन होऊन असंच फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, किंवा तुम्ही बाहेर देखील ठेवू शकता। आता यावर आपण बारीक चिरून घेतलेला टमॅटो घालू, बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि तळलेला कांदा देखील घालून घेऊ। पुन्हा हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हा जो मसाला आहे तो व्यवस्थित चिकनला लागला पाहिजे, आतपर्यंत मुरला पाहिजे। आता यावर झाकण ठेवायचं, किंवा असंच हे फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल, पण 1 तास हे मुरत ठेवायचं। आता आपण बिर्याणीसाठी तांदूळ शिजवून घेऊयात। इथे मी 1/2 किलो बासमती तांदूळ धुवून अर्धा तास ठेवला आहे। धुवून ठेवल्याने तांदूळ जास्त फुलतो। तुम्ही कोणताही बासमती तांदूळ इथे वापरू शकता। यासाठी मी इथे इंडिया गेट तांदूळ वापरला आहे। आता तमालपत्र, स्टारफूल, मिरी, लवंग, मसाला विलायची, दालचिनी, वेलची हे खडे मसाले मी इथे घेतले आहेत। गॅसवर पातेल्यात पाणी चांगलं उकळून घ्यायचं। आता त्यामध्ये मीठ घालायचं आणि खडे मसाले घालायचे। 1 पळीभर तेल घालायचं। लिंबाच्या फोडी देखील इथे घालायच्या आहेत। लिंबाच्या फोडी घालणं हे ऑप्शनल आहे, पण जर लिंबाच्या फोडी घातल्यात तर तांदूळ पांढरा शुभ्र शिजतो आणि मोकळा होतो। इथे मी कांदा तळून जे तेल उरलं होतं तेच भातासाठी वापरलं आहे। आता यामध्ये तांदूळ घालूया। तांदूळ घालून 2 सेकंद चांगलं हलवायचं आणि तांदूळ आपल्याला फक्त 70% शिजवायचा आहे, जास्त शिजवायचा नाहीये। तांदूळ शिजलाय, आता गॅस बंद करूया आणि लगेच हा भात पाण्यातून काढून घेऊया। त्याच पातेल्यात मी 1 पळी तेल घातलं आहे। 3-4 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घातल्या आहेत। आता यामध्ये आपण मॅरिनेशन केलेलं चिकन घालूया। हे चिकन घालून चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि 5 मिनिटं हे चांगलं असंच परतवून घ्यायचं। एक 4 ते 5 मिनिटं हे चांगलं पुन्हा एकजीव केल्यानंतर हे आपल्याला फास्ट गॅसवर असंच ठेवायचं आहे। आता यावर आपण भाताचा थर लावून घेऊ। पातेलं घेताना नेहमी मोठं घ्या, कारण तांदूळ शिजल्यानंतर तो फुलतो आणि पातेलं जर लहान असेल तर मग भात मोकळा होण्याऐवजी तो चिकट होतो।
आता गॅसवर एक तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आणि त्यावर बिर्याणीचं पातेलं अशा प्रकारे ठेवायचं. तवा वापरताना शक्यतो लोखंडाचा वापरा, त्यामुळे बिर्याणीला एकसारखा ताव लागतो. आता यावर आपण साजूक तूप घालून घेऊ. तुम्हाला साजूक तूप आवडत नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता. यावर आपण कलर घालूयात. कलर घालणं हे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता. इथे मी येल्लो आणि ऑरेंज हे 2 कलर वापरले आहेत. बिर्याणीला दम देण्यासाठी मी न्यूजपेपरचा वापर केला आहे. अशा प्रकारे दम द्यायचा आहे बिर्याणीला. मीडियम गॅसवर अर्धा तास आपल्याला बिर्याणीला दम द्यायचा आहे. A few moments later. तुम्ही बघू शकता भात किती छान मोकळा मोकळा झाला आहे. त्याचं एक एक शीत वेगळं झालं आहे. चिकनसुद्धा एकदम परफेक्ट शिजलं आहे. ही बिर्याणी कोशिंबीर किंवा रायत्यासोबत तुम्ही खाऊ शकता किंवा रश्श्यासोबत देखील खाऊ शकता. खाऊन बघा काय भारी लागते. तुम्हीसुद्धा इथे सांगितलेल्या टिप्स वापरून ही चिकन बिर्याणीची रेसिपी घरी एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ते. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.